स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड बातमी देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामींचा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून ऐकल्याने 10 मिनिटात तुम्हाला आज गोड बातमी मिळेल आणि हे ऐकल्याने तुमचं सर्व कुटुंब खूप खुश होईल आणि आनंदित होईल आणि तुमच्या सर्व इच्छा या मनातल्या पूर्ण होतील। त्यामुळे मन लावून नक्कीच ऐका आणि दुर्लक्ष करू नका। भगवंताची मनापासून प्रार्थना करावी। आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो। आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो। त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते आणि ज्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे ना, त्यांचा तोच परमार्थ होतो आणि सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात। तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात, तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये। समाधानात आणि आनंदात आपण फक्त राहिले पाहिजे। सर्व काही देवी आणि देवता हे बघून घेतील आणि आपली कुलदैवत आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहील। आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी पूर्ण करो आणि स्वामी तुमच्या पाठीशी असे सदैव राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना। आपण थोडा तरी नियम करावा। उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच आहे, भगवंताची आठवण करायचीच। असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल आणि प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा। पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे आणि भगवंताचे नाम घेत जावे। नक्कीच भगवंत तुमच्या पाठीशी राहील। दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल। त्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल। म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात नक्कीच त्याने राहावे। एवढेच फक्त त्याने केले पाहिजे। म्हणून भगवंतापासून वेगळे न राहणे आणि त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे आणि त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे आणि यातच तुम्हाला समाधान देखील लाभेल। म्हणून जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही, कारण संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देत असतो। समर्थाचे होण असे भ्यावे का? म्हणून नामाचे काळजी घ्या आणि म्हणजे काळजी करायची वेळच तुमच्यावर येणार नाही एवढं तुमच्या लक्षात येईल, कारण तुम्ही नामस्मरण करत आहात आणि दररोज तुम्ही देवाला मागणी घालत आहात। मग याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल। आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही। त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये, हा निसर्गाचा नियम आहे आणि तो पण आपण जोपासला पाहिजे। भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते ना, तसे संसारात नाम आहे। खाचकळगे काठीच्या घोणाने टाळता येतात, तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात। म्हणून विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे। हाच नामाचा अनुभव। पण लोकांबद्दल आणि नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत। जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत आणि त्याचे मन करीत नाही आणि मनन करून ज्यांना ते पटले, मग असे असूनही नाम घेत नाहीत। मग अडचणी असल्या तरी नाम घेता येते। म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका। सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते आणि लबाडीपासून आळस उत्पन्न होतो आणि मग आळसाने आपला सर्वनाश नक्कीच होत असतो। एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली। तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो। मग त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते आणि तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते। मग घरात अडचण असली तर तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते। आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला। आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे आणि भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही। तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडून आणतो आणि म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे आणि सुखी समाधानी जीवन जगत आहे असे तो माणूस म्हणतो। म्हणून जो भगवंताच्या नामाला पूर्णपणे शरण गेला त्याला भगवंत
नीट सर्वपणे सांभाळून घेत असतात. म्हणून आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती टोकपणे सांगत चला. काही नाही केले तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना आपल्या मनात नक्कीच असायला हवी. तेव्हाच आपण जीवनामध्ये प्रगती करू शकतो. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विर्जन घालेल. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. आणि दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. आणि भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप आपल्याला होत असते आणि मग सर्व काही सफल होत असते. म्हणून भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. आणि प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. म्हणून प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही आणि परमार्थ ही भाव असल्याशिवाय होतही नाही. म्हणून जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. आणि प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले होते. म्हणून आपण अशी निस्वार्थ मनाने भक्ती नक्कीच केली पाहिजे. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच हे निश्चित आहे. म्हणून नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून अति प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे बाधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर मग एकीचे सुख आणि दुसरीकडे दुःख का मानावे? म्हणून शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे आणि निश्चिंत राहावे. भगवंत सर्व काही पाहून घेतील यावर फक्त आपण विश्वास ठेवावा. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा. नक्कीच तुम्हाला परमानंद भेटेल आणि सर्व सुखे प्राप्त होतील. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे आणि चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली म्हणजे आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी म्हणजे माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव आणि जागृत ठेवावी आणि पुढेपर्यंत चालू द्यावी. म्हणून जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आणि आळवताना आपल्याला डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात नक्कीच पाणी येत असते, कारण भगवंताला आपण पूर्ण इच्छेने मानत असतो आणि पूर्ण क्षमतेने आपण त्याची नामाची ही घोषणा करत असतो. म्हणून भगवंत स्वतः अरूप आहे. म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. म्हणून नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागरूक असते आणि म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये आणि नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा. त्यात सर्व काही येते आणि सर्व काही प्राप्तही होते. म्हणून शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा आहे. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. फक्त निस्वार्थ मनाने आपण भक्ती नक्कीच मात्र केली पाहिजे. म्हणून मनात काही लाभलोभ न ठेवता भक्ती करा. नक्कीच त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळेल. म्हणून सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणूनच दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवण्याचा आपण निश्चय नक्कीच करायला हवा. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे
आणि दुसरा मार्ग म्हणजे सदिच्छाराची जोपासना करणे, आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा आणि फक्त पुढे चालत राहावे. भगवंत सर्व काही पाहून घेतील आणि सर्व काही आपल्याकडून करूनही घेतील. फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष पाहिजे. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आणि आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होत असतो. माणसाला देह रक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा तिथे राहत नाही आणि तिथे नुसतं समाधान राहतं आणि मग तो व्यक्ती सुखी होत असतो. आणि मित्रांनो, सद्गुरूंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे आहे ते सद्गुरू सांगतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तो जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. सद्गुरू हे गाडी वाहनाचे काम करतात आणि मग ते आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आणि आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडी वाहनावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही आणि कसलीच वाईट परिस्थिती आपल्यावर येणार नाही, कारण स्वतः देव आपले रक्षण करीत आहे आणि देवाच्या हातात सर्व लीला आहे आणि ते लीला आणि त्यांचे दर्शन ते आपल्याला एक दिवस दाखवणार सुद्धा आहेत. म्हणून समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही. मग तो काय करेल की कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत, मग त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिनतक्रार आत सोडील आणि मालकाची भेट नक्कीच होईल. तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ही सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची आणि आपली नक्कीच भेट होईल आणि भरपूर काही आपले मार्ग मोकळे होत असतील. कारण भगवंताची भेट झाली म्हणून आपण सर्व गोष्टी प्राप्त मात्र नक्कीच करू शकतो. योगात कष्ट फार आहेत. या युगात जो साधने अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि तो वाढतो. म्हणून भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्त पुत्राप्रमाणे आहेत आणि तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती आणि हेच खरे अनुसंधान आहे. हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्थान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी नक्कीच चिटकली पाहिजे, तेव्हाच आपलं कुठेतरी चांगलं मात्र नक्कीच होणार आहे. म्हणून तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच आहेत, तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू, हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते आणि स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठे दुःख. जे झाले होते, जे होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता आहे आणि ते करणे आहे. म्हणून आपण करते नाही असे मानणे, याला अखंड भगवंत नामस्मरण नक्कीच पाहिजे. म्हणून ते तुम्ही दररोज केलं पाहिजे. रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्ष नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो ना, तशीच इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोग उद्या उदार अशी पाटी लावतात, त्याचप्रमाणे आपणही आनंद रोग दुःख उदार अशी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे आणि त्याला सर्वस्वी फक्त भगवंतच दिसत असतो. म्हणून मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवनाला शांती मिळणार नाही. म्हणून कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवेन हे म्हणणे आहे. एवढे तुम्ही लक्षात घेतलेच पाहिजे. म्हणून भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्या केव्हाही दुःख करण्याची वेळ मात्र येणार नाही. म्हणून आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले आणि ते असतीलही, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले आणि आपल्या स्वभावामध्ये
भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आणि जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. आणि लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात. म्हणून निष्ठेचा परिणाम फार आहे हे तुम्ही ओळखून घेतले पाहिजे. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे एक कल्पतरू आहेत. म्हणून 4 पुरुषार्थ 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहे. म्हणून ज्यामुळं हे सामान्य माणसा तू तुझ्या जिभेचे चोचले पुरवणे थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरणात भक्तीकडे वळव. आणि व्यर्थ बडबड करू नकोस. स्वामी चरणांचा दास हो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि हे सर्व शक्य करणारे फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे आणि ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्याचा हात आहे तो या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. आणि म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये टाईप करा. मित्रांनो, आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करावी. हे समर्था, आज तू बोध देत सांगितले की बाळा तुझ्या चंचल मनावर अंकुश ठेव, त्याला अनन्य भक्तीचे वेड लाव आणि मी दिलेल्या आदर्श तत्वाचे हुकुमांचे पालन कर. बघ, नक्कीच तुझे जीवन समृद्ध यशस्वी आणि आनंदी होईल. हे आई, हे स्वामी, आज आम्हा बालकांनाही समज दिली आणि तुला त्यासाठी धन्यवाद. आणि हे स्वामी राया, अशीच प्रेरणा दे, असेच मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. हेही स्वामी राया तुम्ही समजून घ्या. म्हणून स्वामींना आपण परत प्रार्थना करायची की हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे, पण हे स्वामी राया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होतास आणि तूच माझा मार्गदर्शक होता. म्हणून हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्याय आहे आणि भरपूर तो वेगळा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करताना आणि करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भरकटले तर पुन्हा तुझ्या चरणांवर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. एवढेच तुमच्या चरणी प्रार्थना. हे दत्तात्रेया, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम विश्वास भाव आहे. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली, त्यासाठी तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे आणि तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आरोग्यदायी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती आमच्याकडून तू नक्कीच करून घे. हेच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. म्हणून स्वामींना सर्वजण मानत असतात आणि जपत देखील असतात. म्हणून स्वामी, आजपर्यंत तुम्हीच सर्व गोष्टीतून मुक्त केले, अनंत चुका पदरात घेतल्यात. चूक असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले आणि जीवन आनंद उत्साहाने फुलवले आणि तुमच्या कृपेने जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील आधार भेटला आणि आमचा सगळा अंधारा मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल आणि तुमच्या कृपाछायात आयुष्य बहरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी, एवढेच मागणे स्वामी राया तुमच्याकडे. आणि स्वामी राया, तुम्ही आम्हाला फक्त हाच बोध देत राहा आणि हेच सांगत जा की आमचं कुठे चुकत आहे आणि आम्ही कुठे बरोबर आहोत. हे जर आम्हाला कळलं तर आम्ही परमभक्तीत असू आणि आम्ही तुमच्या सेवेचे आणि तुमच्या वचनाचे पालन नक्कीच करू. फक्त आम्ही तुम्हाला एक मागू इच्छितो की आमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करा आणि आमच्या पाठीमागे तुमचा हात नक्कीच ठेवा. एवढेच स्वामी राया तुमच्याकडे मागणे आहे, कारण एवढेच आम्ही तुमच्याकडे मागत असतो किंवा भरपूर काही गोष्टी तुम्ही आम्हाला न मागताही दिल्या आहेत. त्यासाठी स्वामी राया तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असे धन्यवाद आपण स्वामींचे दररोज करायचे आहे आणि स्वामी भक्तीत आपल्याला विलीन होऊन जायचे आहे. मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे. जरा तेच स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहराही उपयोगी येत नाही, एवढं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून सुंदर विचार एक सुंदर आत्मा निर्माण करत असतो आणि सुंदर आत्मा निर्माण झाला की आपल्याला चांगले व्यक्ती भेटत असतात, कारण आपण सर्वांचा चांगला विचार या जगात करत असतो. म्हणून जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. म्हणून स्त्रियाचा धागा फार नाजूक असतो. मित्रांनो, स्नेह एकदाच जुळतो
एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि मग जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो आणि तो बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन असं म्हणतात आणि असंच जीवन आपण जगलं पाहिजे. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आणि आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात. पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. हाच जीवनाचा नियम आहे आणि हेच तुम्ही समजून घेतले पाहिजे. सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाचा यावा आणि सदहेतूचीच शंका घेतली जावी आणि हा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही आयुष्यात लोकांना जपायला शिका आणि माणसं जपायला नक्की शिका. म्हणून आयुष्यात काही लोकांचा सहवास अगदी गर्द झाडांच्या शीतलतेसारखा वाटतो, जे आयुष्याच्या प्रखर उन्हातही आपल्याला सावली विसावा देतात. आणि त्यांचा सहवास बोलणं म्हणजे जसं विसर पडणं आहे आणि तो सहवास आपल्याला नक्कीच लाभला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मनात प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान नक्कीच करायला हवं. आणि हे आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवायला हवं. आणि आपण दान केले तर आपल्याला स्वामी हे 100 पट देतात, हेही तितकेच खरं आहे. म्हणून डोळ्यांना दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास आहे ना? मग तसंच डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचू शकतो यावर विश्वास ठेवा ना. विश्वास ठेवायला हरकत नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी कायम असतात. म्हणून बिनधास्त जगणंही सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडी मोल भावात लिलाव नक्कीच आपल्याला करावा लागत असतो. सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भावा आणि भाषा नसते, सापडत नाहीत ते शब्द असतात. एवढं फक्त लक्षात ठेवा, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं आपल्याला सोडून जात असतात. म्हणून ती माणसं जपायला शिका जी शेवटपर्यंत तुमची साथ देतील. तिला आवडतो पाऊस, मग तो पाऊस तिला आवडल्यानंतर भरपूर काही गोष्टी त्या माणसाला आवडत असतात आणि त्या माणसामध्ये आपण रमून जायचे असते. आणि त्या पावसाळ्यातून आपण एक शिकायचं आहे की उन्हाळ्यात त्याचे बाष्पीभवन होते आणि मग ती वाफ पाण्याची जाऊन त्या ढगांमध्ये विलीन होते आणि मग परत पाऊस पडत असतो. तसंच आपण सर्व काही आपण जे वाईट गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये विलीन करून आपल्या मुखातून फक्त आपण चांगले विचार सोडले पाहिजे आणि सकारात्मक विचार आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी मात्र नक्की दिसत असते. म्हणून नाती ही हल्ली जॉब सारखी झाली आहेत. चांगली ऑफर आली की लोक सोडून जात असतात. म्हणून एक लक्षात ठेवा, जो शेवटपर्यंत टिकेल त्याला या जीवनाचा भरपूर मोठा फायदा नक्कीच होईल आणि ज्याला त्याच्या कर्माचे फळं ज्याला त्याला नक्कीच मिळतील. हाही जीवनाचा परिपूर्ण नियम आहे. म्हणून कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो आणि तो स्वीकारावाच सगळ्यांनाच लागतो. मग तुमच्याकडे किती पैसा असू द्या किंवा नसू द्या. म्हणून मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बघत राहणाऱ्या लोकांचे डोळे झाकता येतात का हे मला तुम्ही नक्कीच सांगा. म्हणून आपण बघत राहायचे नाही आणि आपण डायरेक्टली मदत करायला जायचे आहे. आणि जर आपण मदत केली तर भरपूर पुण्य आपल्या हातून घडते आणि भरपूर चांगल्या गोष्टी आपल्या हातून या होतही असतात. मित्रांनो, स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे हे माझे कर्तव्य आहे. स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. म्हणून काही लोक दगडामध्ये भाव शोधायला जातात पण त्यांना सापडत नाही. मग तुमच्या मनामध्ये विश्वास नाही तर तो भावही तुम्हाला तसा सापडणारही नाही. एवढे लक्षात घ्या. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवलं जात असतो. तिथे फक्त तुम्ही शांत बसायचे आणि वाट बघत बसायचे. फुलं दिसायला किती सुंदर असली ना तरी ओळख ही सुगंधाने त्यांची होत असते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि वागणुकीवर नक्कीच ठरत असते. म्हणून तुमचा स्वभाव आणि तुमची वागणूक ही नेहमी चांगली असायला हवी. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही
आणि स्वामी त्याला एकटा पडूही देत नाही. म्हणून स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच नक्कीच आठवत असतं. आणि म्हणून आपण जीवनामध्ये चुका कराव्या, पण त्या सुटणाऱ्या असाव्यात एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो आणि बाकी चांगल्या काळातनं ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीणाने होते एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून काही नसताना जे तुमच्यासोबत आहेत ना ते खरे आहेत. कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर जिवलग होतात आणि सगळेच आपल्या जवळ येत असतात एवढं लक्षात ठेवा. म्हणून शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जीवन ते चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. स्वामी सांगतात, स्वतःला जर जिवंत समजत असाल तर चुकीच्या गोष्टींना विरोध करा. कारण पाण्याच्या प्रवाहात मुर्दे वाहतात आणि हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून त्या प्रवाहात तुम्ही वाहू नका. चुकीचे होते त्याच्याविरुद्ध तुम्ही नक्कीच आवाज उठवा. मित्रांनो, आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर मग आपण खूप धनवान आहोत आणि खूप श्रीमंतही आहोत. म्हणून शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असतील आणि तशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. म्हणून क्षणभराच्या सुखासाठी कोणता विश्वासघात होईल असं वागू नका. आणि माणूस म्हणून जन्माला आलात तर त्या लाख मोलाची माणुसकी नक्कीच तुम्ही अजिबात विसरू नका आणि ती ध्यानात ठेवायला शिका. लोकांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. लोकांचं काय चांगलं झालं तर हात दाखवतात आणि वाईट झालं तर दात ते दाखवत असतात. एवढं मात्र ते प्रयत्न सुद्धा करत नाही. म्हणून बाळा, एक लक्षात ठेव, तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुला देणार आहे असे स्वामी आपल्याला वचन देत आहे. आणि या वचनाचं पालन तुम्ही नक्कीच हमखासपणे करायचं आहे. आणि त्या वचनाचं पालन केलं तरच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवू शकाल. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका. नाहीतर मग नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम हा नक्कीच होत असतो आणि तो एकदा परिणाम झाला की परत तुम्हाला मग आळस येत असतो. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर नक्कीच त्याला साथ द्यायला तुम्ही शिका. आणि मित्रांनो, वेळ आणि संयम फक्त ठेवा. सर्व काही तुमच्या पदरात पडणार आहे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी माणसं कोणतीही नाती आणि खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात आणि तीच नातं आपल्याला पुढं घेऊन जात असतात. एवढं मात्र तुम्ही लक्षात नक्कीच घेतलं पाहिजे. हे जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ना ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून आपण भ्यायचं कशाला. आपल्यासोबत तिन्ही ब्रह्मांडाचे मालक हे श्री स्वामी समर्थ आहेत. म्हणून भिण्याचं काही कारण नाही. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट किती मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास हा कायम ठेवावा. आणि एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुम्हाला दुसरं काही लक्षात ठेवायची गरजही नाही आणि कशाचा तुम्हाला भासही होणार नाही. मित्रांनो, प्रसंग आणि विषय हा कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण आपले शब्द ते कधीच विसरू शकत नाही. हा सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा. आणि बघा, स्वामी तुम्हाला किती साथ देतील आणि किती गोष्टी तुमच्याकडून घडवून घेतील. म्हणून स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट नक्कीच त्या पार्टीमध्ये बोललं जात आहे. कारण पुढचं वाईट हे तुमच्याबरोबरही बोललं जाऊ शकतं आणि मग अशा लोकांमुळे आपला देशही मागे जातो. मित्रांनो, इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून गर्व कशाला करताय. कोणताही गर्व कोणाचाच टिकून राहत नाही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समृद्ध आपली शांतता व आपले संयम हा सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि त्या चांगुलपणाप्रमाणे नक्कीच तुम्ही वागत चला. पुढे तुम्हाला भरपूर काही चांगल्या गोष्टीही मिळतील. म्हणून स्वभाव इतक्या चांगला ठेवायला हवा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर नक्कीच लक्षात राहिला पाहिजे आणि आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. मित्रांनो, शांत राहणे त्याच्यापेक्षा मोठे उत्तर कोणतेच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कुठेच नाही. त्यामुळे त्याला त्याग करा आणि तुमच्या अहंकाराला आणि स्वीकार करा. तुमच्या वास्तविकतेचा नक्कीच तुम्हाला बरं वाटेल आणि भरपूर गोष्टी तुमच्याकडून घडूनही येतील. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका. तर देवाने आपल्याला असंच बरंच काहीतरी दिलं आहे म्हणून
तुम्ही नक्कीच मंदिरात जावा आणि मंदिरात तुम्ही भरपूर काही गोष्टी समजून घेऊ शकता. मित्रांनो, स्वामी म्हणतात, लोकांच्या वाईट बोलण्यामुळे किंवा आलेल्या वाईट परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हीही तुमच्या प्रतीक्षेविरुद्ध आणि प्रतीक्षेशिवाय नक्कीच ते उभे आहेत. म्हणून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसे या जगाला बत्तीस आणते असतात आणि मग एकटी नसतात. म्हणून कोणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा परिणाम नसतो, ते बरं वाईट असणे त्याचे संस्कारही असतात. एवढंही लक्षात आपण घ्यायला हवं. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला. म्हणजे योग्य वेळ आली की आपोआप होतं. मग तो मान असो किंवा प्रेम असो किंवा मग प्रेळ असो. नक्कीच तुमच्यासोबत देखील तसं होईल आणि तुम्हीही त्या गोष्टीमधून बाहेर नक्कीच याल. म्हणून मित्रांनो, एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच लाभत नाही आणि मिळतही नाही. म्हणून चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि जमवल्या की ते सतत वाढतात. म्हणून चुकीचे ते नसते यात्र आणि मात्र रस्ता चुकवाय आणि ते समाधान आपण पण त्याच्या राहण्याने आणि रस्त्याने चालते. म्हणून चुकीचे आहे की विश्वास ठेवा. श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नाही. फक्त आपल्या यशावर विश्वास असायला हवा. खूप मोठे हा अवाव ज्या जिंका परंतु मग सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या परमानसांना कधीच विसरू नका. आणि एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायला शिका. कोणाचा विश्वास तोडण्यासाठी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला याचा परिणाम नक्कीच वाटू शकेल आणि याचा परिणाम तुम्हाला सोबतही कळेल. मित्रांनो, स्वामी सांगतात, माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत असतो, तर त्याला ठेवा की निश्चित त्याच्या शांततेच्या आणि विश्वासत्वाचे सरक आणि उत्तर आम्ही स्वतः सांगतोय असं आपण त्या स्वामींना सांगितलं पाहिजे. स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही ना, त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. म्हणून त्याला देव आहे की नाही यावरच जास्त प्रश्न असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही नेहमीच देवावर विश्वास ठेवला पाहिजे. एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येतो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतील, पण त्या अडचणींमध्ये स्वामी तुमच्यासोबत उभे आहेत एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. आणि असंच आपलं असायला पाहिजे. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका आणि जे मिळतंय ते सांभाळायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड ही कधीच लागत नसते. म्हणून शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा आणि बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल असा विचार तुम्ही नक्कीच करा. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनाचे चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाहीत. आणि विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. म्हणून तुम्हाला सुख येवो किंवा दुःख येवो, एक वाक्य फक्त लक्षात ठेवा, हे दिवस निघून जातील. मग तुम्हाला कशाची चिंता भासणार नाही. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी असेल ना, तर मी अलगदच त्या संकटातून तुला बाहेर काढेन, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून फक्त तुम्ही नामस्मरण करत राहा. तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. ज्या व्यक्तीला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही आणि ती पुढे पुढे जात असते. स्वतःला एकटे कधी समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे आणि तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे आणि प्रयत्न करत राहा. यशस्वी नक्कीच होणार आहेत. ज्यामुळे जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. पण घाबरू नकोस बाळा, स्वामीच पकडतील तुझा हात. आणि अशा संकटामध्ये स्वामी आपल्या पाठीशी उभेच असतात. माझं नाव पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही. आणि जो व्यक्ती कधीच कुणाचं वाईट करत नाही त्याचंही कधीच वाईट होत नाही, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ नक्कीच असतं. म्हणून आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत
असा विचार करून तुम्ही ठाम राहायला शिकलं पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून एक गोष्ट मित्रांनो तुम्ही जपून ठेवली पाहिजे. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नसतो, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो, मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे आणि ती माणुसकी तुम्ही जपलीच पाहिजे. कर्म तुमचे चांगले, मग का उगाच करतोच काळजी, भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी आणि ते आपल्या पाठीशी उभेच असतात. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याला सांगितलेले चांगले विचार दिसतात. म्हणून देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात, म्हणून तुम्ही नेहमीच दुसऱ्यांना सुख देत चला आणि जीवनामध्ये पुढे चालत चला. भरपूर काही यश तुमच्या पदरी पडेल. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे, जी आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. म्हणून स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि त्यासोबत स्वामी कायम असतात. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊट गोड आणि चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर त्या बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे, दोष फक्त कर्माचा असतो. म्हणून तुम्ही कर्म ही निर्मळ मनाने आणि चांगली करत चला. नक्कीच तुमचंही एक दिवशी चांगलंच होईल. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, म्हणून आपल्याला ठेच ही लागत असते. म्हणून मित्रांनो, केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा ही कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळते आणि तुम्हाला ते मिळाल्याशिवाय राहणार देखील नाही. म्हणून देव आणि मन दिसत नाही म्हणून अनमोल असते, आणि मग ते अनमोल मन आणि देव आपण जपून ठेवले पाहिजे. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे असं नक्कीच तुम्ही मनामध्ये ठामपणे स्वीकारलं पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावे लागत असते. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्या अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. म्हणून त्याचा सदुपयोग तुम्ही नक्कीच जीवनामध्ये केला पाहिजे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आणि म्हणून तुम्ही माणसं तशी जोडली पाहिजेत. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही तुम्हाला उरतच नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागते. म्हणून ओल्या पापडांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं नक्कीच लागतं. म्हणून मित्रांनो, कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूळ उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं. कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा, तो असा एक आरसा आहे ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत. म्हणून तुम्ही त्यांना जपलं देखील पाहिजे आणि जपून ठेवलंही पाहिजे. मित्रांनो, आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीच विसरत नाही. स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू. आणि असेच आमचे गुरु आहेत आणि त्यांची आराधना आपण दररोज केली पाहिजे. नशिबात असेल तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. म्हणून मागायला विसरू नका. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून तुम्हाला एक दिवशी नक्कीच जावे लागेल. म्हणून संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. बस एवढंच ध्यानात ठेव.
आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही आपल्याजवळ उरतच नाही. म्हणून सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती जरूर आहे. म्हणून जीवन दिले तू सांभाळणारही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणारही तूच. निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. म्हणून तुमच्या मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि स्वामींवर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच ते सर्व काही आपल्याला देतील. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती नक्कीच सोबत असावी, जे आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला नक्कीच पुरून उरेल आणि मग आपलं जीवन अगदी सफल होऊन जाईल. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही, कारण झाड नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. म्हणून भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस आणि एक दिवस नक्की जिंकशील. संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस, सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. बस एवढंच आपण करायचं आहे. कितीही गायले तुझे भजन तरी भरत नाही माझे मन, झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आणि असे अलौकिक दर्शन मी दररोज करत असतो मित्रांनो. म्हणून तुम्ही स्वामींचं दर्शन करूनच तुमच्या कामाला सुरुवात केली पाहिजे. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा, नक्कीच सर्व काही सफल होऊन जाईल. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ना, ते तुमच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि हे समाधान प्राप्त करण्यासाठी नक्कीच आम्ही तुमचं दररोज नामस्मरण करू, असा निर्धार मित्रांनो तुम्ही मनात धरा. संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू नक्कीच मांडतील आणि तुमच्याविषयी मनात चांगले विचार ठेवतील. म्हणून आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव मात्र नक्कीच असतो. वेळ काळा कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता ती येतही नाही. म्हणून कर्माचे भोग हे भोगून संपतात आणि भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना, असं कधीच होत नसतं. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येत असतो. जसं की तिथे हात जाणार होता ना, तिथे फक्त बोटावर निभावलं असं आपण कधी कधी म्हणत असतो. पण हे करण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वामी भक्तीत राहावं लागेल आणि स्वामींची भक्ती करावी लागेल. म्हणून चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या उशिराच मिळतात. फक्त संयम ठेवा, तुझी वेळ पण लवकर देणार आहे. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरती प्रेम आणि भक्ती होय, हे समजून घ्या. स्वामी म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्याचं मुखातून घेतलेलं नाव कधीच वाया जात नसते आणि ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असते. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही, हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की तुम्हाला जाणवू शकेल. म्हणून तुला तुझ्या कर्माची फळे मिळो हे वाक्य आशीर्वाद म्हणूनच कानी पडावं बस. इतकं निर्मळ तुम्हाला राहायचं आहे आणि तेवढं निर्मळ तुम्ही राहिलात तर मग तुम्हाला या जगामध्ये कोणीही यशाच्या शिखरावर जाण्यापासून रोखू शकत नाही आणि थांबवूही शकत नाही. म्हणून एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिराची पारख नसते आणि आपण हिरे आहेत असं आपण स्वतःला नक्कीच समजलं पाहिजे. कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी असते. म्हणून तुमच्या मनात ही कर्माची भीती नक्कीच असायला हवी. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण आत्मविश्वास असेल ना तर अशक्यही शक्य होतील आणि ते स्वामी अशक्यही शक्य करतात सुद्धा. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात आणि त्या सुटून जातात, कारण त्यांच्या डोक्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो. स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. म्हणून तुम्ही नक्कीच एकदा कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर
मी स्वतः देणार आहे आणि तुमच्या कर्माची फळं मी तुम्हाला देणार नक्कीच आहे. म्हणून अडचणीत असताना नक्की स्वामींजवळ तुम्ही जा आणि त्यांना म्हणा, स्वामी आम्हाला माफ करा, काही चुकी झाली असेल तर, आणि आमचे हे पूर्ण जे यश आहे ते आमच्या पदरी टाका आणि आमची ही इच्छा पूर्ण करा. मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणजे काय तर 100 याग गेले म्हणजे एक इंद्र होतो आणि इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आणि विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे आणि शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूच्या 1000 पट ताकद नवनारायणात आहे आणि नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे आणि माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याच्या ताकदीला अंतच नाही आणि त्याला अनंत म्हणजे स्वामी समर्थ असं म्हणतात. म्हणून तुम्ही स्वामी कसे आपल्या पाठीशी असतील आणि स्वामी आपल्याला चांगल्या गोष्टीत बघत असतील पण वाईट गोष्टीत बघत नसतील असं कधी ठरवू नका आणि असं कधी मनात आणू सुद्धा नका. तुम्हाला स्वामी चांगले करताना सुद्धा बघतात आणि वाईट करताना सुद्धा बघतात. म्हणून कर्म करताना नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा जरूर आहे. म्हणून संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात ना तर कितीही वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतच असतो. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी, पण असं झालंय उघडं तर सगळं उलट झालंय. माणसांचा वापर केला जातो आणि पैशावर नक्कीच मात्र प्रेम केलं जात आहे. म्हणून तुम्ही पैशावर प्रेम न करता माणसांवर प्रेम करायला शिका आणि माणसं जमवायला शिका. शेवटी तेच तुमच्या कामाला नक्कीच येतील. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. म्हणून दुःख हे आपल्या जीवनात असणारच आहे, फक्त सोबत घेऊन त्याला चालायचं आहे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचत असतात. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ते चांगलेच होणार आहे. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे ना त्यालाच तुझी जास्त काळजी आहे आणि तो तुझी काळजी बरोबर करत आहे. म्हणून माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि व्यवहार आणि कर्मांनीच नक्की मात्र होत असते. म्हणून दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण. म्हणून जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या आणि देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला कधीच वाईट टाकणार नाहीत आणि कधीच तुम्हाला एकटे सोडणारही नाही. म्हणून जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. ते आज ना उद्या नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील ना तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. आणि योग्य वेळ आली की कळते आपल्यावर फक्त त्यांच्यावरच आपण अखंड विश्वास आपला हसायला हवा होता आणि आपण स्वामींवर विश्वास ठेवायचा सुद्धा आहे. काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला, असं आपलं मन म्हणत असतं. आणि ते बरोबर सुद्धा आहे. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक मात्र नक्कीच असलं पाहिजे. मग आपण दुसऱ्याच्या मनात नक्कीच येत असतो. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगायला शिकायला पाहिजे. फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा तुम्हाला आनंद नक्कीच मात्र मनाला झाला पाहिजे आणि सुख प्राप्त झालं पाहिजे. अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. म्हणून आपल्याला साथ देणारं कोणतरी पाहिजे आणि त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण मित्रांनो, तुमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलले जाऊ शकते, याचा विचार तुम्ही करायला हवा. म्हणून
आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी सोबत असली की पडणारे पुढचे पाऊल कधीच चुकत नसते. विश्वास हा आरशासारखा असतो. एकदा का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे दिसणारही नाही. तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकाही हसत स्वीकारल्या जातात, परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदही गांभीर्याने घेतला जातो. म्हणून वाईट गोष्टीची संगत टाळा, कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करत असतो. पण मात्र हानी त्याच्यापासून आपल्याला होतच असते. म्हणून परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार मात्र नक्कीच आपले श्रीमंत असायला हवेत. लक्षात ठेवा, सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमी जसं असतं तसंच ते पुढे जात असतं आणि अगदी उगवत्या सूर्यासारखं ते उगत असतं. म्हणून तुम्ही फक्त सत्य बोललं पाहिजे आणि सत्याच्या वाट्यावर तुम्ही राहिले पाहिजे. अत्तरासोबत असते म्हणून कुणीही सुगंधित असते, पण एकदा का कुपीतील अत्तर संपलं की तिचाही सुगंध उडून जातो. मग त्यांच्यातही आणि त्यांच्या नात्यांचंही असंच असतं. जोपर्यंत त्यात प्रेम जिव्हाळा आहे तोपर्यंत ती टवटवीत असतात, पण एकदा का त्यातील आपुलकी संपली की तेही वृक्ष होऊन जातात आणि त्यात काहीच उरत नाही. म्हणून सत्य झाकले जाईल पण कधी मावळणार नाही. म्हणून सत्याच्या मार्गाने चला. आव्हानेच जीवनाला मजेदार बनवत असतात आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालावा. आणि विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस सापडतो. म्हणून निस्वार्थ कर्म करत राहावं. जे होईल ते चांगलंच होईल. कदाचित थोडं उशिरा होईल पण नक्कीच चांगलं होईल यावर विश्वास ठेवावा. मनाने मनोमन मनवलं की मनही मनाचे मानतं, हे नक्कीच लक्षात ठेवा. व्यक्तीच्या गरजा अशा कितीही असतात, वृत्तीच्या गरजा जास्त असतात. म्हणून आपल्यातील विद्यार्थी नेहमी जिवंत ठेवा. नवीन गोष्टी शिकाल व पुढे जायला वाव नक्कीच तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही जीवनामध्ये नवनवीन गोष्टी शिकणारही आहेत. म्हणून जर नशिबात असेल तर निघून गेलेलं सुद्धा मिळेल, एवढंच फक्त विश्वास ठेवा. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं. म्हणून आपलं घर अगदी साधं का असेना पण स्वच्छ नीटनेटकं असावं. आपली परिस्थिती गरीब का असेना पण वर्तणूक चांगली असावी. आपले कपडे कमी किमतीचे का असेनात पण स्वच्छ आणि आजूबाजूच्या राहणीमानाला साजेचे असावेत. म्हणून आपल्याकडे लोक कसे का बघेनात पण आपण त्यांच्याकडे स्वच्छ मनानेच बघावे. आपल्याकडे सुख थोडं का असेना पण समाधान मात्र नक्कीच मोठं असावं. म्हणून आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करायला हवा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणताही येत नाही. म्हणून दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ बघायला मिळत नाही. जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की रुटीनचं प्रोटीन नक्कीच होत असतं. म्हणून जिव्हाळ्याचा स्पर्श तुम्हाला एकदा एक दिवशी नक्कीच झालाही पाहिजे. देवाने सुद्धा हातावरील रेषांच्या पुढे बोट दिलेली आहेत, कारण त्यालाही माहीत आहे नशिबाच्या अगोदर मेहनत ही करावीच लागते आणि नशीब मेहनत केल्यावरच नक्कीच चमकत असतं. आणि म्हणून तुम्हाला नशिबामुळे सर्व काही मिळणार आहे, पण तुम्ही कष्टही तसे केले पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्त्वाचं असतं. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथं नशीबसुद्धा साथ देत असतं. जगायचं तर दिव्याप्रमाणे, जो राजाच्या महालात आणि गरिबाच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देत असतो. मैत्री म्हणजे जिथे फक्त प्रश्नांची नाही तर आयुष्याची पण उत्तरं आपल्याला मिळत देखील असतात. वेळ मिळाल्यावर बोलणे आणि वेळ काढून बोलणे यात खूप फरक आहे आणि तो तुमच्या लक्षात नक्कीच आला पाहिजे. मित्रांनो, जगाचा कडवटपणा कितीही अनुभवला असला तरी स्वतःमधला गोडवा जपायला यायला हवा आणि तो जपून आपण ठेवायला हवा. म्हणून निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटी पडत असतात. म्हणून तुम्ही कधी निष्क्रिय राहू नका आणि अहंकारी होऊ नका. माणसाने कसे समुद्रासारखं असावं, अथांग वरतीचा माज नाही आणि अहोटीची लाज नाही, असं आपण नक्कीच असलं पाहिजे. शब्दाचे घाव शिकवण्यासाठी आणि शिवण्यासाठी कुठलीही धागा अस्तित्वात नाही. म्हणून शब्द वापरताना विचार हा फार गरजेचा असतो आणि त्या विचारावर तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. ज्या मनाला आपण हळवं समजतो ते तुफान बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते आणि दुरावलेली व्यक्तीच त्याला हवी असते. म्हणून वाईट परिस्थिती ही गुरुच असते.
जाता जाता खूप काही ती आपल्याला शिकवून जात असते. म्हणून आपल्याकडून आपण काय चुकलो आणि काय शिकलो यावर आपण नक्कीच आयुष्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यावर इतका सरळपणा व कणखरपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे. जे अयोग्य आहे ते कधी करू नये आणि जे योग्य आहे ते करण्यासाठी कधी घाबरूही नाही. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देत असते. म्हणून बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेले कधी चांगले असते. मनाचे सौंदर्य पाहण्यासाठी मन असावे लागते आणि ते मन आपल्याजवळ पाहिजे. आठवणींना स्वतःचं आयुष्य किंवा अस्तित्व नसतं, त्यांची उजळणी करून आपण त्यांचा चिरंजीव करतो आणि संजीवनी आपण देत असतो. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ नक्कीच येऊ शकते. म्हणून स्वल्प विरामातही राम आहे आणि पूर्ण विरामातही राम आहे. कुठे विश्रांती घ्यायची आहे आणि कुठं पूर्ण थांबायचं आहे हे समजलं की आयुष्य नावाच्या ओळीला अर्थ नक्कीच येत असतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, म्हणून आपण आयुष्य असं जगायचं आहे की आपल्याला आपल्याकडून कोणतरी बोध घेतला पाहिजे आणि आपल्याला कोणतरी वाईट बोललं नाही पाहिजे. म्हणून जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन आहे. काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतके कुणीच जाणू शकत नाही. आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर विरोधकांच्या उलाढालीची भीती आपल्याला नक्कीच वाटणार नाही. थोडी वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेत असतो. आणि काही माणसं पुस्तकासारखी असतात, जास्त जवळ धरली की वाचता येत नसतात. आणि मग मन मोकळेपणाने आपण ज्याच्याकडे बोलू शकतो, रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो, ती म्हणजे आपली जिवलग मैत्री असते. आणि त्या मित्रांना जपायला शिकलं पाहिजे, कारण संकट काळात आपण त्यांना नक्कीच हाक मारत असतो. आणि सर्व काही पैसा नसते तर माणसंही काहीतरी असतात. एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश असते. म्हणून संसार सुखाचा होण्यासाठी घरात कितीही सुखसोयी उपलब्ध आहेत, यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्त्वाचे ठरते. म्हणून पुन्हा प्रयत्न करण्यास घाबरू नका, कारण यावेळी सुरुवात शून्यातून होणार नाही, ती अनुभवाने होणार आहे. आणि नक्कीच अनुभव तुम्हाला भरपूर वर घेऊन जाणार आहे. मित्र बनून प्रियकर बनणं सोपं असतं, प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोपं असतं. कठीण असतं नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं. आणि हे जेव्हा आणि ज्याला जमतं ना, त्याला त्या नवऱ्याला सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची आणि बायकोला समजून घेणाऱ्या मित्राची नक्कीच गरज भासत नसते. म्हणून आपण एकमेकात गुंगून राहायला हवं आणि तरच आपलं जीवन सफल बनत जाईल. म्हणून जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती म्हणजे आपला आत्मविश्वास आहे. वर्तमान काळ आखीव असला की भविष्य काळ हा रेखीव बनत असतो. शब्द खूप छोटा आहे, पण याचा अर्थ फार मोठा आहे, जाणीव. कारण जाणीव ठेवणं प्रत्येकाला जमत नसतं आणि जो ठेवतो तो नक्कीच माणुसकीला जपत असतो. आणि माणुसकी ही शेवटपर्यंत आपण जपून ठेवली पाहिजे. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणे खरं करत असून नुसतं चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडं धाडस हवं आणि ते आपण नक्कीच निर्माण करायला हवं. अख्खपण तिथेच दाखवायचा जिथं आपल्या शब्दांना आणि भावनांना आपली किंमत असते. म्हणून नाती इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर आपल्याला झटके आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतात. म्हणून मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी. एवढ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या की मग तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज भासत नाही आणि लागणार सुद्धा नाही. लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असतो तिथे सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतील. म्हणून सिमेंटमधूनही शिकायला मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे आवश्यक आहे आणि नक्कीच तुम्ही नम्रही तितकेच असायला हवे. मग तुम्ही जास्त नम्र पण राहू शकत नाही, कारण लोक फायदा उचलतील. मग तुम्ही विचार करून जीवन जगायला हवं. कधी कधी आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या वागण्यावर होतो. मग मनात बरंच काही असलं तरी गप्प राहावं वाटतं आणि कुणाशी वाद नको आणि संवादही नको असं आपल्याला वाटत असतं. कुणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा आहे. म्हणून शुभ सकाळ म्हणजे शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट ओळी भेळ, मनाचा सुगंध मेळ आणि आपल्या जीवनात भावाच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडा वेळ नक्कीच आपल्या आयुष्याला रंगवून टाकत असतो आणि भरपूर भक्तिमय आपण होत असतो. आणि त्यामध्ये ज्या कुटुंबात संस्कारांचा वास असतो त्या घरात सुख शांतीचा निवास नक्कीच असतो. आणि तो निवास असतो
तरच आपलं जीवन हे सुखमय आणि समाधानकारक असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, व्याकुळावस्थेत स्वतःची जी ओळख होते ना, ती वास्तवता आहे हे फक्त तुम्ही पूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जीवन जगताना शब्द हे किल्लीसारखे असतात. कधी मन मोकळं करतात तर कधी तोंड हे बंद करत असतात. संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो. म्हणून सेवा समाधानासाठी करा, परिणामासाठी नाही. तरच त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून चांगले निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवांनीच कळतं, आणि अनुभव हे तुम्ही काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय हे मिळतही नसतात. म्हणून रेषा किती विचित्र असतात. मस्तकावर ओढली तर नशीब घडतात, आणि जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात. म्हणून शरीरावर ओढली तर रक्तच काढतात, आणि नात्यात ओढली तर भिंत बनवत असतात. म्हणून संकटावर पाय ठेवून उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग नक्कीच दाखवणार आहे. आणि आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकूमत गाजवून जातात. मित्रांनो, स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहराही आपोआप आवडू लागतो, आणि मग आपल्याला सर्व काही चांगलं असं वाटायला लागतं. म्हणून आपण जे बोलतो ते शब्द असतात, आणि जे बोलत नाही ते भावना असतात. आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती असते मर्यादा. आणि ती मर्यादा आपण प्रत्येक नात्यामध्ये ठेवलीच पाहिजे, तरच आपल्या नात्याला भरपूर काही मान सन्मान असतो. म्हणून एकटी एकटी राहणारी सर्वच माणसं गर्विष्ठ नसतात. काही अनुभव असे मिळालेले असतात की पुन्हा ते सहन करण्याची इच्छा त्यांच्यात उरलेली नसते. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही. तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःचं भाग्य लिहूही देत नाही. म्हणून कामाचा आळस आणि पैशांचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही. आपणच खरे आहोत, बाकी सर्व खोटे, हा विचार माणसाला माणूस होऊच देत नाही. म्हणून बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना वेळ आल्यावर त्यांच्या कर्माचे फळ हे नक्कीच मिळेल, याच्यावर फक्त विश्वास ठेवा. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी आपल्याला जगता यायला हवं. म्हणून फुले हरण्याची भीती फुलदाणीला असते, झाडाला नसते. शंका संकटांचे डोंगर निर्माण करते, आणि विश्वास डोंगरातून बाहेर पडण्याचा मार्ग हा निर्माण करत असते. म्हणून भावना त्यालाच कळतात ज्याला जाणीव असते. म्हणून त्याच लोकांना आपण सोबत ठेवलं पाहिजे, आणि त्यांचीच आपण संगत ठेवली पाहिजे. मग बघा तुमचे जग कसे बदलून जाते. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, आणि पुढे तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.